विखे, कोल्हे, पाचपुते आणि आता तनपुरे, भाजपने असे फोडले साखर सम्राट. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. अहिल्यानगर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या जिल्ह्याने अनेक सामाजिक व राजकीय स्थित्यंतरे पाहिली, पचवली आणि स्वीकारलीही. यात आता नवा अध्याय जोडला जात आहे, तो म्हणजे भाजप पर्वाचा. भारतीय स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेल्या या जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आता भाजप अशी स्थित्यंतरे झाली. 1995 मध्ये विधानसभेवर पहिला आमदार व 1996 मध्ये पहिला खासदार देणाऱ्या भाजपचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवास आता राजकीय वर्चस्वापर्यंत पोहोचलाय. यातच आता प्राजक्त तनपुरेंसारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाचे निष्ठावान भाजपच्या गोटात जाणार असल्याची चर्चा का सुरू झाली आहे, तर जाणून घेऊयात या भाजपच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय प्रवासाचा मागोवा. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेस व नंतर कम्युनिस्ट विचारधारेने अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण व्यापलं होतं. रावसाहेब पटवर्धन, भाऊसाहेब फिरोदिया, मोतीलाल फिरोदिया, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारखे दिग्गज हे काँग्रेसकडे होते, तर कम्युनिस्टांकडे भास्करराव औटी, वकीलराव लंघे, पी.बी. कडू, दत्ता देशमुख, भाई सत्ता, बाबूजी आव्हाड, आबासाहेब काकडे, भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव नागवडे, चंद्रभान आठरे पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते मंडळी होती. भास्करराव औटी हे तर कम्युनिस्ट पक्षाचे भारतातील पहिले आमदार होते. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमध्ये कम्युनिस्ट नेत्यांनी जिल्हा पिंजून काढला. त्यांना जिल्ह्यातील नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी सुरुवात केली. भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव नागवडे यांच्यासारखे कम्युनिस्ट नेते हे काँग्रेसमध्ये गेले. हा जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेतृत्वाला पहिला धक्का होता. त्यानंतर नंदकुमार झावरे यांच्यासारखे कम्युनिस्ट नेतेही काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र तरीही पी.बी. कडू, चंद्रभान आठरे पाटील, वकीलराव लंघे, बाबासाहेब ठुबे यांनी कम्युनिस्ट पक्षाची मशाल तेवत ठेवली. 1975च्या सुमारास जिल्ह्यात जनता पक्षाने स्वतःचे पाय रोवले. बबनराव ढाकणे, बबनराव पाचपुते, युक्रांचे कुमार सप्तर्षी यांच्या सारख्यांनी जिल्ह्यामध्ये जनता पक्षाची ताकद वाढवली. पुढे जनता पक्ष फुटल्यावर बबनराव पाचपुते काँग्रेस मार्गे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. बबनराव ढाकणेंची ताकद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय उदयानंतर कमी होत गेली. वकीलराव लंघे यांचे सुपुत्र विठ्ठलराव लंघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं. आबासाहेब काकडे यांचे सुपुत्र शिवाजीराव काकडे काही काळ भाजपमध्ये गेले होते. असं करत कम्युनिस्टांचे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला दिसून आले. भारत स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शहरी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व आहे. माणिकराव पाटील हे RSSचे उत्तर महाराष्ट्र प्रांत प्रमुख होते. त्याच काळात जनसंघाचे जनता पक्षामध्ये विलीनीकरण व नंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. सूर्यभान वहाडणे व ना. फरांदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीला जनसंघ व नंतर भाजप रुजवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. हे दोघेही विधान परिषदेचे आमदार व काही काळ सभापती होते. 1990च्या सुमारास राम जन्मभूमी आंदोलनानंतर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढत गेली. अहिल्यानगर शहरामध्ये अभय आगरकर व लता लोढा हे भाजपकडून नगराध्यक्ष राहिले. तसेच शिवसेनेबरोबर भाजपने सुरुवातीला नगरपालिका व नंतर महापालिकेतही सत्ता मिळवली. 1995च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून विजय मिळवत भाजपला अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिलं. ते सलग 3 टर्म आमदार होते. 1999 मध्ये भाजपचे दगडू बडे हे पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढत गेली. यातच 1995 ला या राजकीय समीकरणांना बाळासाहेब विखे पाटलांनी तडा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या राजकीय प्रवेशामुळे भाजप व शिवसेना युतीची ताकद वाढली. भीमराव बडदे हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पहिले खासदार करण्यात बाळासाहेब विखे पाटलांचा हात होता. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखे पाटील हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत खासदार झाले. त्याच वेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी दिली. दिलीप गांधी हे जिल्ह्यातील भाजपचे पहिले खासदार ठरले. पुढे त्यांना केंद्रात राज्यमंत्री पदही मिळाले. अशोक काळेंसारखे महत्वाचे नेते मात्र शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे कोपरगाव परिसरामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. मात्र पुन्हा राजकीय समीकरण बदलली. विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढली. मात्र 2014 मध्ये पुन्हा जिल्ह्यात भाजपची लाट आली. स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
एकाच वेळी भाजपचे 5 आमदार होते. 2019 मध्ये विखेही भाजपमध्ये दाखल झाले आणि जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली खरी, मात्र आमदारांची संख्या घटली. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या डॉक्टर सुजय विखे पाटलांचा पराभव झाला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही महायुतीची पिछेहाट झाली. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पाटलांनी जिल्हा हा पिंजून काढला. राजकीय खेळ्या करत बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना त्यांनी पराभवाचा धक्का दिला. संगमनेर मधून आमदार झालेले शिवसेनेचे अमोल खताळ हे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये होते, त्यामुळे ते पुन्हा स्वगृही परतू शकतात. तसेच थोरात तांबे गट भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा अधूनमधून सुरूच असते. त्यामुळे संगमनेर मधील पुढील आमदार भाजपचा असेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैभव पिचड यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडवत पिचडांच्या 40 वर्षांच्या सत्ताकारणाची धूळदाण केली. 2014 मध्येही बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत भाजपकडून उमेदवारी मिळवली होती. त्यावेळी शरद पवार व अजित पवार यांनी श्रीगोंदा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुराळा उडवत पाचपुतेंना पराभवाचा धक्का दिला होता. 2019 मध्ये पाचपुतेंनी भाजपकडून निवडणूक लढवत पुन्हा आमदारकी मिळवली होती. मात्र पिचडांना तसं शक्य झालं नाही. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राम शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. 2019 नंतर त्यांना त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये विजयी होता आलं नाही. असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपशी एकनिष्ठ असल्याचा फायदा त्यांना झाला. विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळाला. फडणवीसांनी त्यांना विधान परिषदेचे सभापती केलं. यामागे फडणवीसांचं राजकारण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. असं असलं तरी राम शिंदे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष घालत आहेत. त्यामागे विखेंना काटछळ देण्याचं राजकारण असल्याची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले साखर सम्राट नेते मंडळी भाजपमध्ये जाण्याची प्रघात तयार झालाय. कोल्हे, पाचपुते, पिचड, विखे यांच्यासारखे दिग्गज साखर सम्राट घराणी हे आता भाजपमध्ये आहेत. आता यात नवीन नाव जोडलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचं. तनपुरे यांचे आजोबा हे बाबूराव तनपुरे काँग्रेसचे नेते व राहुरी तालुक्यात आमदार होते. तर प्राजक्त तनपुरेंचे वडील प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत. माजी मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरेंचे मामा आहेत. तनपुरे यांच्याकडे एक सहकारी व एक खाजगी साखर कारखाना आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात प्राजक्त तनपुरे यांनी 2दा विधानसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांना एकदा विजय तर एकदा पराजय स्वीकारावा लागला होता. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करत प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल न करण्यास सांगितलं. त्यानुसार तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. तनपुरे यांना उमेदवारी अर्ज न भरण्याच्या बदल्यात विधान परिषदेचे आमदार करण्याची चर्चा आहे. अशातच तनपुरे हे 30 मेला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. या राजकीय घडामोडींमुळे अहिल्यानगर जिल्हा राजकीय दृष्ट्या भाजपमय होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.